आणि त्याला जर तो अनुभव नाही आला तर केलेलं सगळं व्यर्थ केलं. हा, आणि जोपर्यंत आपल्याला साधू संत म्हणतात नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया पुराण प्रसिद्ध नामे तिन्ही लोक. आहे का नामाचा मेळ? नाम रूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. आणि ते नाम ज्ञानेश्वरी 17वा अध्याय आणि 23वा श्लोक घरी गेल्यावर नीट वाचा. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम आणि तयाचे एक नाम त्रिधा पयासे. किती पयासे? आणि तीनचे वाढले कसे? तर आमच्या धामणगाव रात्री धामणगावचे एक महाराज आले. ते धामणगावच्या महाराजाला एक ओळख सांगितली. ते म्हणले ते महाराज माग 2 घागरी आणि पुढे 2 घागरी घेऊन सायकलवर पाटोद्याला दूध आणत होते. तर दुसरा एक जण त्यांच्या त्या माणसाच्या ओळखीचा, ते म्हणले त्यो माहिती आम्हाला. का? म्हणले त्याचं एक घागर दूध असायचं, बाकीच्या पाण्याच्याच घागरी असायच्या. पण डेअरी मात्र किती लिटर? 4 लिटर. हाय 3 लिटर. 4 झालं कसं? भेसळ झाली, भेसळ. म्हणून परिणाम नाही, परिणाम नाही. आणि परिणाम झाला पाहिजे. आणि तो परिणाम तुम्हाला सांगू का, इथं जगाचा देव एक आहे का 2 आहे? एक आहे. आणि तो सगळ्यांच्या देहामध्ये तो देव एक आहे. तर देवाचं नाम किती असणार आहे? एकच नाम असणार आहे. आणि गुरु किती असणार आहे? अहो गुरु शिष्य हे नाहीये. गुरु शिष्य नाही, फक्त ती ओळखून घेण्यासाठी गोष्ट आहे. एक मोठी लाट आणि एक बारकी छोटी लाट हे फक्त कळून घेण्यासाठी. नाही तर मोठी लाट बी पाणीच आहे आणि बारकी लाट बी पाणीच आहे. हे कळण्यासाठी संतांची गरज. हे कळण्यासाठी संतांची गरज आहे. पण आम्ही इथं बसलो गुरु होऊन, पडा आमच्या पाया, होईन तुमचं कल्याण. इथं माणसं झाली संत, पण संत ही पदवी ज्ञानाला आहे, ज्ञानाला. ते ज्ञान पैगा गरबे जरी मनी आती आणावे अंतरी संता या भजावे सर्वस्वीशी. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यावर मग मात्र आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो. आणि ते एकरूप होण्याचं जे साधन आहे ते मात्र अभंगाच्या
आणि त्या चांगली गोष्ट करताना कुणी नावं ठेवलं तर तिकडे लक्ष दे. म्हणून त्या दादांचे पण उपकार आहेत आणि आलेल्या आमच्या मावशी येतात पुण्यताई सानुताई बांगर हां हे पाठं देऊन आल्या एकदम आमच्या डॉक्टर साहेबांची आई हां आमच्या सावता महाराजांची आई पाठं देऊन आली चौकून आमचे शास्त्री महाराज आले. आणि तुम्ही सगळ्यांचीच नावं घेतले नाही तर प्रभू तुम्ही महेश त्यांना वाटलं इथं काहीतरी कमतरता आहे तर बोलवता महाराज ते करील तो काय तो हे महाराज आपल्याला परमात्मा आपली ताकद नाही करत म्हणून तुम्ही सगळे मायबाप आलात आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणावर ज्ञानेश्वर झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सखियो बाबा त्यांच्या श्रीपाद बाबाच्या कृपेने सखियो बाबांनी मला हा सांभाळ केला आणि ही जी सेवा करण्याचा योग हरिभक्त लहू नाना गंगाराम चव्हाण त्यांनी मला सांगितलं बाबा इथं सेवा करा सेवके सांगितलेले काम मी तूपणा कामाने त्यांनी सांगितलं म्हटलं ठीक आहे त्यांचा संप्रदायासाठी धर्मासाठी खूप त्यांचा अट्ठास आहे म्हणून त्यांनी मला ही सेवा करायला सांगितली आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणावर झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा सखियो बाबा पांडुरंग परमात्मा आणि तुम्हा सर्वज्ञाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथेच पूर्ण करू. जय विठ्ठल.
पंढरीनाथ भगवान की जय. निघायचे वरारे बापानो साधन हरीचे आणि जनीकरणीचे करू नका जेणे ने जन्म यमाची ऐशिया साधना करावे असं एक नाम आहे आणि त्या नाम जो घेईल आत्मतत्व धरी साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी बाकीचे नाही. आत्मतत्वाला आणि त्या आत्मतत्वाला जनाबाई म्हणते म्या धरला, देव धरला म्या, आणि ती धरण्याची तुम्हाला आपल्याला साधू संत. पण ते पाणी किती तापवलं तर पाण्याचा स्वभाव होय पुन्हा काय होतं, थंड होतं. तसं आपल्या त्या वासना उठतात, पुन्हा त्या वासनेमुळे जन्म मरण आहे. ती वासना मात्र आपल्याला जाळायची, ते संताला शरण जाऊन, आणि ते संतांना शरण म्हणून तर संत बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेटी. त्या देवानी कृपा केली तर संतांची भेट आहे, आणि संतांची भेट देवाच्या कृपेमुळे, आणि संतांच्या कृपेमुळे देव कळतोय. संतांची कृपा झाली नाही तर देव कळू शकत नाही. आणि संतांची भेट देवाच्या कृपेमुळे, आणि संतांच्या कृपेमुळं देव समजतोय, आणि देव समजल्यावर देव आणि आपण वेगळे राहत काय उरले ते निराळे, त्याच्यापासून आपण वेगळे राहू शकत नाही. असा फुलं वाटत अशी जी गोष्ट आहे ते साधू संतामार्फत गेलं तरच होणार, अन्यथा होणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात बाबांनी तुम्ही आत पहा, आत पहा. कुठं पहा, कसं पहा, आत कसं. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवन्मय, तो मी ऐसा. ये नरा आत बघ जरा, शिव हा खरा नव्हे रही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्म रवीची छाया, वरी वरी मेघ अंबरी उठून सागरी, विची सागरी उठून मावळी. ही उपमा घेता वृत्ती तुला त्यात कळती. हा खरा वृत्तीचा धरा, शोध मग करा, लईच बा मुक्ती तुझला प्राप्त झाली. ही आत झाली आमात, तशीच विश्वात सर्वा ठाई. मग ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवाई. त्या ब्रह्म चैतन्य स्वरूप साधू संत कसे चैतन्य ज्ञान राज माझी जेने निगमवल्ली प्रगट केली. ती निगमवल्ली काय आहे, ती निगमवल्ली साधू संत आपल्यास प्रगट करतात, जे आपले निज. म्हणून शेवट तो भला बहु गोड झाला. अशी स्थिती ज्याच्या जीवनात घडण त्याचा शेवट हा गोड होतो. आलो निजाच्या माहेरा. निजाच्या म्हणजे निजवृत्ती काढी आणि सर्व माया तोडी. आपण आपल्या निज स्वरूपाला जाणं म्हणजे आलो निजाच्या माहेरा. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ माहेरा निजाची. आपण त्या निजाच्या माहेरला कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. ते कानात मात ऐकल्यावर मग आपल्या जीवपणाला घात होतो, आपण शिवपणाला जातो. ही गोष्ट संतांच्या होती. पहा आज मथुराबाई सुभाना गायकवाड यांनी पण
त्या नामी गुरुबंधू त्यांनी पण बाबाकडून अनुग्रह घेतला, त्या साध्वी झाल्यात. पण आपण त्यांना तसं पाहत नाही, त्यांनी पण बाबा आलते, हा भावीचे आहेत, त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. अनुग्रह घेऊन त्या बी कृतकृत्य झाल्या आणि इच्छा केली पावल्या. त्यांच्यामुळं त्यांचे अभिमान सुभाष गायकवाड त्यांनी हा कार्यक्रम, त्यांचे आलेले सगळे पाहुणे, हे गुणीजन टाळकरी, हे खरं तर पाहिलं तर तुम्हाला सांगता हे माझे मायबाप आहेत. मी इथलं मुलगा इथं जन्माला आला आणि हे फक्त माझ्याकडून बोलून घेतात. मी ह्यांच्या पुढं कीर्तन सांगायला उभा नाही. मी माझा पेपर तपासतोय, मायबाप आणि मी माझा पेपर तपासला की साधूची कृपा झाल्यावर काय होतं ज्ञानेश्वर नाही तर तसाच आम्ही कीर्तन करण्याचं. पण या मायबापांपुढे यांनी मला लई सांभाळलेलं, प्रत्येकाची उपकार आहेत तिथं. आणि त्यांच्यामुळं मी 2 शब्द बोलतो, ते केवळ आणि केवळ सद्गुरूच्या कृपेमुळं. काय मी पामरे बोलावी बोलतरे, पण विश्वी विश्वंभर बोलरे तसे. म्हणून त्या निमित्ताने आलेली सर्व पाहुणे मंडळी, मित्र कंपनी सगळे जे आलेले, त्या सर्वांचे आभार मानून आलेले टाळकरी बापू, विनेकरी, बघा ते बाबांना तर खुर्ची बसू नये पण लेकराला साथ द्यायची म्हणून आले. सगळे आलेले आमचे सर, काळे सर, हे सगळे प्रेमाची मंडळी आणि त्या सगळ्यांमुळं हे कार्यक्रम झाला. आमचे दादा